तुम्ही सर्व कसे आहात? Great. महान. Okay. Today I'll teach you आज मी तुम्हाला शिकवणार आहे about God's goodness देवाच्या चांगुलपणाविषयी and also that God meets our requirement and our needs आणि as a gift for all. आणि देव आपली जी गरज आहे ते सर्व भागवतो एक देणगी म्हणून किंवा दान म्हणून. Yeah, that's what we're going to see today. आज ते आपण पाहणार आहे. You're ready? तुम्ही तयारीत आहात? You know, when you know God in the right way, जेव्हा तुम्ही देवाला एक योग्य रीतीने जाणत आहात that opens up faith to receive. तो आपल्या विश्वासाला उलगडीस करतो प्राप्त करायला. It's not banging the door by prayer and fasting. आणि उपवास व प्रार्थना करून दार ठोकवणे नाही. That's the way many preach. आणि असं अनेक लोक प्रचार That's करतात. why it makes us frustrated. म्हणून ही गोष्टी आपल्याला हताश करतो. We think, oh, we have to keep on banging the door आपल्याला वाटतं सतत आम्ही दार ठोकले through पाहिजे. fasting and through prayer and through crying and pleading and begging. उपवास प्रार्थना भीक विनंती करून And we live a frustrated life. आणि मग आपण एक हताश जीवन जगतो. But that's not the way God is. पण अशा प्रकारे देव नाही. Amen. आमेन. When you know the truth, जेव्हा तुम्हाला सत्य the कळतो truth will make you free. सत्यच तुम्हाला बंधमुक्त करणार. It's not by prayer that you are free, आणि प्रार्थनाने तुम्ही बंधमुक्त होत नाही. though that can also happen जरी ती देखील होऊ शकत आहे for those who are ignorant of God's word. त्या लोकांसाठी ज्यांना देवाच्या वचनाचे ज्ञान You नाही. know, I pray for people who are in bondage, आणि मी त्या लोकांसाठी प्रार्थना करत आहे जे बंधनात आहे, demonic bondage. शैतानी बंधनात आहे. But the real way it works is when you know the truth. पण खरा प्रकारे गोष्टी तेव्हा काम करतो जेव्हा तुम्हाला सत्य माहिती असतो तेव्हा. Because Satan works by lies, कारण शैतान खोट्याने काम करतो, by deception. फसवणुकीने काम करतो. And when you know the truth, आणि जेव्हा तुम्हाला सत्य कळतो the truth will make you free. सत्यच तुम्हाला बंधमुक्त करणार. Amen. आमेन. Oh, what happened here? I don't know why they pause it. Okay. So the Bible says म्हणून शास्त्र म्हणत आहे God is a good God. देव एक चांगला देव आहे. You know, Holy Spirit has given me some revelations which I'll share. आणि पवित्र आत्म्याने मला एक काय प्रकटीकरण दिले आहे जे मी बोलणार आहे. You know, I talk personally to Holy Spirit आणि मी पवित्र आत्म्याशी वैयक्तिकरित्या and बोलतो get revelations आणि त्यांच्याकडून प्रकटीकरण प्राप्त करतो from heaven. स्वर्गातून. So that also I will share. आणि ते देखील मी बोलणार आहे If God leads me. जर देव मला चालवतो तर. But God is a good God. पण देव एक चांगला देव आहे. You must establish this truth आणि तुम्ही हे सत्य जे आहे स्थापित केले पाहिजे that our God is a good God. की आपला देव एक चांगला देव आहे. Amen. आमेन. He is the author of everything that is good. आणि प्रत्येक गोष्टी जे चांगल्या आहेत त्याच्या तो उत्पादक आहे. When you think about God, जेव्हा तुम्ही देवाविषयी विचार your करता thought must be तुमचा विचार असं असले पाहिजे that the God I serve, the God I believe is a good God. की ज्या देवाची मी सेवा करत आहे ज्या देवावर मी विश्वास करतो तो एक चांगला देव आहे. You know, I'm doing my best to try to change your mind to the reality, to the truth. आणि मी माझा उत्तम प्रयत्न करत आहे की मी तुमच्या मन बदलले पाहिजे की तुमच्या मन सत्यावरच लागले पाहिजे अस्तित्वावर लागले पाहिजे. That's how faith works. आणि असंच विश्वास काम करतो. If your information is wrong, जर तुमची माहिती चुकीचा आहे your believing is wrong, मग तुमचा विश्वास चुकीचा असतो and your living is wrong. आणि तुमचं जगणं देखील चुकीचा असतो. So everything begins by the right information म्हणून प्रत्येक गोष्टी योग्य माहितीने सुरू होतो or by the right word. किंवा योग्य वचनाद्वारे. Amen. आमेन. So hearing is very important. म्हणून ऐकणे खूप महत्वाचे आहे. Secondly, दुसरी hearing the right word is very important. आणि योग्य वचन ऐकणे ही देखील खूप महत्वाची आहे. Everything begins by hearing. आणि प्रत्येक गोष्टीची सुरुवात होतो ऐकण्याने. In the Bible you see, आणि शास्त्रामध्ये आपण पाहतो hear and be healed. ऐका आणि बरे व्हा. See, people want healing, लोकांना आरोग्य पाहिजे but they either don't hear the word or they don't hear the right word. आणि एकतर ते वचन ऐकत नाही किंवा ते योग्य वचन ऐकत नाही ही त्यांची चूक आहे. Amen. Amen. If you neglect the word, जर तुम्ही वचनाचे दुर्लक्ष केले God is not able to minister healing. देव तुम्हाला आरोग्य द्यायला समर्थ नसतो. He sent his word and healed them. आणि देवाने त्याचे वचन पाठवून त्यांना आरोग्य दिले. So everything begins by hearing. म्हणून प्रत्येक गोष्टीची सुरुवात होतो ऐकण्याने. Hearing means
getting the knowledge of who God is. ऐकणे म्हणजे हे ज्ञान मिळवणे की देव कोण आहे म्हणून. Because Satan also is there coming as a false God. कारण शैतान देखील आहे आणि तो खोटा देवाचं रूप घेऊन येतो. That's his greatest desire, आणि तो त्याची खूप मोठी to अभिलाषा get worship from people. आणि शैतानाची मोठी अभिलाषा आहे की त्यांनी लोकांकडून पूजा किंवा जे अर्पण त्यांनी स्वीकारले पाहिजे. The people of the world don't know this. आणि जगाच्या लोकांना हे माहिती नाही. Okay, so God is the author of everything good. आणि देव प्रत्येक गोष्टीच्या चांगल्या गोष्टीच्या उत्पादक आहे. 1 John 1:5 says, 1 योहान 1:5 म्हणत आहे. this is the message we have heard from him, आणि हा संदेश आम्ही त्याच्याकडून ऐकलेला आहे, from God, देवापासून and ऐकलेला आहे. declared to you. आणि तुम्हाला आम्ही घोषित करत What आहे, is that? जाहीर करत आहे. ती काय आहे? God is light. देव प्रकाश आहे. God is light. देव प्रकाश आहे Means he is good. म्हणजे देव चांगला आहे. And in him is no darkness at all. आणि देवामध्ये मुळीच अंधकार नाही. In him is no evil at all. आणि देवामध्ये कुठलाही वाईट नाही. Darkness is evil. आणि जी अंधार आहे ती दुष्ट आहे, वाईट Light आहे. is good. आणि जो प्रकाश आहे तो चांगला आहे. Darkness is bad. अंधकार वाईट आहे. Since God is light, देव प्रकाश आहे म्हणून there is nothing bad in God. देवामध्ये कुठलाही वाईट गोष्टी नाही. Amen. आमेन. Religion will not teach you that. आणि धर्म तुम्हाला असं शिकवणार नाही. It puts fear आणि धर्म भीती घालतो in your heart तुमच्या हृदयामध्ये. by showing that God will judge you, will punish you. आणि धर्म असं दाखवतो की देव तुमच्यावर न्याय करणार, तुम्हाला दंड देणार, तुम्हाला शिक्षा देणार. You will come by that way आणि तुम्ही त्या मार्गाने येणार. of fear, जर तुम्ही भीतीच्या मार्गाने आले, but God is not happy. पण देव काय आनंदित नाही. Because you don't come based on his love for you, you come based on the fear of he punishing you. आणि देवाच्या प्रीतीच्या आधारे तुम्ही देवाच्या जवळ येत नाही, पण तुम्ही ही भीती बाळगून देवाकडे येत आहे की देव मला शिक्षा देणार. That's not a good relationship. आणि हे काय योग्य नातेसंबंध नाही. Okay. Genesis 1:31 tells us, आणि उत्पत्ती 1:31 म्हणत आहे, God saw everything that he had made. आणि देवाने पाहिले की प्रत्येक गोष्टी जो त्यांनी बनवलेला He आहे is the creator. आणि तो निर्माण करता आहे. And behold, it was very good. आणि पहा तो अति उत्तम होता, खूपच चांगला होता. Amen. आमेन. God who is good created everything good. आणि देव जो चांगला आहे त्यांनी प्रत्येक चांगल्या गोष्टीचाच निर्माण केला. So don't blame God for the bad. म्हणून वाईट गोष्टीसाठी देवावर दोष लावू नका. Amen. आमेन. You cannot live a blessed life. मग तुम्ही आशीर्वादित जीवन जगू शकत नाही. If you blame God जर तुम्ही देवावर दोष for लावले any evil, कुठल्याही वाईट गोष्टीसाठी, then help, you will not get the help from God. मग तुम्हाला देवापासून सहाय्य किंवा मदत मिळू शकत नाही. To receive blessings, आशीर्वाद मिळवण्यासाठी you must open the right door. तुम्ही योग्य दार उघडले पाहिजे. Holy Spirit told me पवित्र आत्माने मला there are सांगितले always two doors. नेहमी 2 दार असतात. The door of good, चांगलाचे दार that is God. जो देव आहे, The door of evil, that is Satan. आणि वाईटाचे दार जो शैतान आहे, That's false God. आणि तो खोटा देव आहे. Whichever door you open, आणि जो कुठला दार तुम्ही उघडतो, that will come into your life. आणि तीच गोष्टी तुमच्या जीवनामध्ये येणार. Amen. आमेन. If you only understand some basic things, जर तुम्ही काय मूलभूत गोष्टी समजून घेतले, you don't need to be crying and begging and pleading. तुम्हाला रडायची गरज नाही, विनंती करायची गरज नाही, भीक मागायची गरज नाही. In fact, God told Moses in the Old Testament, आणि खरोखर देवाने मोशेला जुना करारात सांगितले, when they were caught up in the middle of in the sea at one side and the enemies behind, आणि जेव्हा ते पकडले गेले होते, पुढे समुद्र होते, मागे सैन्य होते, why? God said to Moses, आणि देवाने मोशेला विचारले, why का do you cry to me? तुम्ही माझ्याकडे का रडत आहे? You know, many people think that God loves your crying. आणि अनेक लोकांना वाटते की देवाला तुमच्या रडणे खूप आवडतो. That is what religion teaches us. असंच धर्म आपल्याला शिकवतो. So people use crying म्हणून लोक रडण्याचा उपयोग करतो to motivate God or to manipulate, आणि देवाला हाताळण्यासाठी, युक्ती करण्यासाठी, to get some blessings. जेणेकरून त्यांना काय आशीर्वाद मिळेल म्हणून. God is not waiting that you should cry. आणि देव वाट पाहत नाही की तुम्ही रडले पाहिजे. In the Old Testament he said, आणि जुन्या करारात त्यांनी सांगितले मोशेला why do you cry? की तुम्ही माझ्या पुढे का रडत आहात? There was an impossible situation. आणि तिथे एक अशक्य अशी परिस्थिती होती Death was close. आणि मृत्यू अगदी जवळ होती.
The enemies were coming, आणि शत्रू मागे येत होते and these people had no weapons. आणि ह्या लोकांकडे काही शस्त्र नव्हते. Yet God is saying, why are you crying? तरी देव मोशेला म्हणाले, तू का रडत आहे? हम लोग तो छोटा छोटा सर्दी भी होगा तो रोते, प्रभु दया करो, सर्दी झालं. उधर लॉर्ड बोला रो मत. See, what do you have in your hand? आणि तुमच्या हातामध्ये काय आहे? Rod of authority. आणि अधिकाराचे काठी. Amen. Amen. Today you have Jesus, the authority. आज तुमच्याकडे येशू आहे अधिकार म्हणून. Amen. You Amen. don't have to cry. आणि तुम्हाला रडायची I know गरज there नाही. are, see, I was telling my wife, आणि पास्टर मला सांगत होते, there are many things God will reveal in the latter times, in the last days. आणि शेवटच्या दिवसामध्ये देव अनेक गोष्टी उलगडीस करणार आहे. God is wise. देव सुज्ञ आहे. जो पहला रिवील नहीं किया वो बाद में रिवील करता है. जैसा तकलीफ ज्यादा बढ़ेगा तो एनकरेजमेंट के लिए प्रभु नया नया रेवल्यूशन देगा, so that you don't give up. जेणेकरून तुम्ही आशा सोडून God देता. is going to open up heaven like anything. आणि देव स्वर्गाला खूप उलगडीस करणार आहे. But are you ready पण तुम्ही तयारीत आहात का to hear it? ऐकण्यासाठी? Amen. आमेन. Many are not ready. अनेक लोक तयारीत नाही. Many times I tell my wife, I want to tell but I cannot tell. अनेकदा पास्टर मला सांगतो की मला मंडळीला सांगायची इच्छा आहे पण मी सांगू शकत There are नाही. some religious minded Christians who will not believe, they will not असं काय agree. धार्मिक मनाचे काय ख्रिस्ती आहे जे विश्वास करणार नाही. But God wants to encourage you. पण देवाला तुम्हाला प्रोत्साहित करायची इच्छा आहे. Amen. आमेन. Don't live in the past. आणि भूतकाळमध्ये जगू नका. God is showing you new things. देव नवीन नवीन गोष्टी दाखवत आहे. Okay. So he tells us here, आणि देव आपल्याला इथे सांगतो, behold, everything was good. पहा सर्व काही So चांगली होती. God made everything good. म्हणून देवाने प्रत्येक गोष्टी चांगलंच बनवले. Amen. आमेन. Let this fact settle in your heart. आणि ही जी हकीकत आहे तुमच्या हृदयामध्ये स्थिर होऊ कि द्या. परमेश्वर अच्छा है और जो भी बनाया है उसने अच्छा, परमेश्वर ने अच्छा ही बनाया है. Amen. Then you will be living in the blessing of God. मग तुम्ही देवाच्या आशीर्वादामध्ये जगणार. This is very important. ही खूप महत्वाची आहे. These are the basics, आणि ही मूलभूत गोष्टी but आहे very important. पण खूप महत्वाची I आहे. will tell you why. मी तुम्हाला सांगणार का? Because Holy Spirit gave me some revelations about these things. कारण पवित्र आत्माने मला ह्या गोष्टीवर काही प्रकटीकरणे दिली आहे. So God did not create evil at all. म्हणून देवाने दुष्ट किंवा वाईट गोष्टीचा निर्माण केलाच नाही. In fact, in Christ Jesus, खरोखर ख्रिस्त येशूमध्ये God manifested as a gracious, loving Father. आणि ख्रिस्त येशूमध्ये देव प्रगट झाला एक प्रेमाळू आणि कृपाळू देव म्हणून किंवा पिता म्हणून. Amen. आमेन. Jesus came to show the Father's heart of love. आणि येशू आले पिताच्या प्रीतीच्या हृदय दाखवण्यासाठी. A family relationship. एक कौटुंबिक नातेसंबंध तयार करण्यासाठी. वो बॉस हम वर्कर ऐसा रिलेशनशिप नहीं दिखाया कि तुम काम करो फिर तुमको पगार मिलेगा, आशीर्वाद मिलेगा, ऐसा नहीं रिलेशनशिप दिखाया. ये रिलेशनशिप दिखाया कि परमेश्वर तुम्हारा पिता है. Amen. That itself you should understand that God wants that kind of family relationship. आणि ह्या गोष्टीनेच तुम्ही समजून घेतले पाहिजे की देवाला कौटुंबिक नातेसंबंध This was पाहिजे. something new आणि ही काहीतरी नवीन होती which the old people in the old did not know it. जे जुन्या कराराच्या जुन्या लोकांना माहिती नव्हते. Amen. आमेन. God opened up that mystery. आणि देवाने ते रहस्य उलगडीस केले. The real evil being आणि खरा जो दुष्ट प्राणी and जो आहे maker of all evil आणि सर्व वाईट गोष्टीचा निर्माण करता is Satan and demons. तो आहे शैतान व त्याची दुरात्मे. Satan and demons are not human beings. शैतान व दुरात्मे मानव जाती नाही. They are angelic beings. ते देवदूत असं प्राणी आहे. They don't have a physical body. त्यांच्याकडे शारीरिक शरीर नाही. They have a spiritual body. त्यांच्याकडे आत्मिक शरीर आहे. Amen. Amen. Now many don't know this, that's why I'm teaching you. अनेक लोकांना ही माहिती नाही म्हणून मी तुम्हाला शिकवतो. And Satan was not a devil always. आणि शैतान नेहमी आधीपासूनच शैतान नव्हता, वाईट नव्हता. Someone asked me, कोणीतरी मला विचारलं, why did God create the devil? देवाने शैतानचा निर्माण का केला? God did not create the devil. देवाने शैतानाचा निर्माण केलाच God नाही. created angels. देवाने देवदूतांचा निर्माण केले. And one of the highest angels called Lucifer chose evil and became Satan. आणि सर्वात जो उंच देवदूत होता त्यांनी वाईटाचा निवड केला आणि मग नंतर तो शैतान झाला. And those angels, some of the angels rebelled against God and chose Satan
as their God. आणि काय जे देवदूत होते त्यांनी देवाविरुद्ध बंडखोर केले आणि शैतानाला आपला धनी म्हणून स्वीकारले. Everything about Lucifer was perfect. आणि लुसिफर विषय प्रत्येक गोष्टी परिपूर्ण होता. But through pride, पण गर्वामुळे he lost that position त्यांनी तो पद गमावला and he was thrown आणि down. त्याला खाली फेकण्यात आले. And then from that time he is called the devil or Satan. आणि त्यावेळेपासून त्याला शैतान किंवा दियाबल असं म्हटले जात आहे. Amen. He Amen. chose to become evil through pride. आणि त्यांनी निवड केला की तो वाईट बनणार आहे गर्वामुळे. That's how the evil came into this world. आणि असं प्रकारे वाईट किंवा दुष्ट गोष्टी ह्या जगामध्ये आले. God is the author of good देव चांगल्याचा उत्पादक आहे and not the author of evil. आणि वाईटाचा देव उत्पादक नाही. He is the author of peace, not confusion, the Bible says. आणि शास्त्र म्हणत आहे तो शांतीचा उत्पादक आहे, गोंधळाचा नाही असं शास्त्र म्हणत आहे. If you are confused, जर तुम्ही गोंधळात पडले आहे, if you are living confused life, जर तुम्ही गोंधळलेले जीवन जगत आहे somehow or the other you open the other door, आणि कसं ना कसं तरी करून तुम्ही दुसरा दार उघडत आहे. because God is the author of peace. कारण देव शांतीचा उत्पादक आहे. Peace in your life, तुमच्या जीवनामध्ये जी शांती peace आहे, in your family. तुमच्या कुटुंबामध्ये जी And शांती आहे ती, peace is one of the most powerful weapon against the devil. आणि जी शांती आहे शैतानाच्या विरुद्ध खूप मोठा शस्त्र आहे. The Bible says the God of peace shall crush the devil, आणि शास्त्र म्हणत आहे शांतीचा देव शैतानाला तुडवणार आहे. not the God of war. आणि युद्धाचा देव नाही. That means शांति इतना बड़ा शस्त्र है तुम्हारे पास. तुम प्रभु का शांति में जीता है, वो बड़ा शस्त्र है. शैतान तुम्हारे विरुद्ध नहीं आ सकता है. It's a weapon. आणि ती एक शस्त्र आहे, हत्यार आहे. You don't have to be a war person, आणि तुम्हाला एक योद्धा असं बनायची काय गरज नाही. a peace person. आणि एक शांतीच्या व्यक्ती तुम्ही Jesus असता. is the Prince of Peace. येशू शांतीचा अधिपती आहे, He is in राजकुमार. you. येशू तुमच्यात You आहे. can live peacefully, तुम्ही शांतीने जगू and शकत the आहे. devil will tremble, आणि शैतान थरथर कापणार. because that's the quality of God. कारण शांती देवाचा गुण आहे. जितना तुम्हारे जीवन में शांति है, जितना तुम्हारे परिवार में शांति है, जितना घर में शांति है, शैतान वहां रह नहीं सकता. When there is war, जेव्हा युद्ध असतो, when there is strife जेव्हा भांडण असतो at home, घरामध्ये, the devil loves to live there. शैतानाला तिथे राहायला खूप आवडतो. Amen. आमेन. You decide तुम्ही निर्णय घ्या whom to allow कुणाला तुम्ही परवानगी दिली in पाहिजे your life, तुमच्या जीवनामध्ये, in your family. तुमच्या कुटुंबामध्ये. Many call up or write to me, Pastor, pray हमारे घर में ऐसा है वैसा है. See, you don't need prayer for that. तुम्हाला त्या गोष्टीसाठी प्रार्थनेची गरज See, नको. today I pray. Okay. आज मी प्रार्थना I tell करणार. devil, don't come in that house, शैताना त्या घरी येऊ नको आज जर मी असं प्रार्थना करतो, because we have authority. कारण आमच्याकडे The अधिकार devil आहे. won't come. शैतान तर येणार नाही. मग तुम कल वापस झगड़ा किया तो वो आएगा. पास्टर प्रार्थना करा, काल चांगलं होतं, आज परत भांडण झालं, प्रॉब्लेम झालं. अरे रोज मैं क्या सदा प्रेयर करते बैठेगा तुम्हारे लिए? अकेला चाहिए क्या? कितने लोग हैं वैसा? See, it doesn't work that way. अशा प्रकारे काम होत नाही. I know there are people who write to me always. आणि लोक मला नेहमी लिहित आहे. You must know, तुम्हाला कळले पाहिजे. you shut the door, he तुम्ही can दार do बंद nothing. कर. तुम्ही दार बंद करा, शैतान काय करू शकत नाही. Amen. आमेन. Everyone, this is what Holy Spirit told me. आणि असंच पवित्र आत्माने मला सांगितलं. Everyone is either manifesting heaven or hell. प्रत्येक लोक एकतर स्वर्ग सादर करत आहे किंवा नर्क सादर करत आहे. एवढं Very सोपं आहे, simple. खूपच सोपं आहे. Either तुम उजाला डाल रहा है या अंधेरा डाल रहा है. Everyone is doing. आणि प्रत्येक लोक करत आहे. Even believers sometimes विश्वासू- manifest darkness आणि कधी कधी विश्वासू अंधकार सादर करत आहे. by the words they speak, जे शब्द ते बोलत आहेत by the त्याच्याने, way they think, आणि ज्या प्रकारे ते विचार by करतात, the way they act, आणि ज्या प्रकारे ते वागत by the आहेत, way they speak. आणि ज्या प्रकारे ते बोलत आहेत त्याच्याने. Every day we are manifesting. दररोज आम्ही प्रगट करतो किंवा सादर करतो. You're opening the door of heaven or door of hell. तुम्ही एकतर स्वर्गाचे दार उघडत आहे किंवा नरकाचे दार उघडत आहे. Amen. आमेन. In fact, the Bible says what to think. आणि शास्त्र म्हणत आहे तुम्ही कुठल्या गोष्टीवर विचार केले पाहिजे. Okay. So, God is not only good, देव फक्त चांगलंच नाही but also seeks your good.
पण तुमच्या भलाईची देखील त्याला आवड किंवा इच्छा आहे. Amen. आमेन. वो सिर्फ अच्छा परमेश्वर ऐसा बैठा नहीं है. अच्छा परमेश्वर का इच्छा है तुम भी अच्छा रहो, आशीर्वादित रहो, आरोग्यत रहो, शांति से रहो. Amen. A good God, एक चांगला देव He also wants that you must be good and blessed. आणि एक चांगल्या देवाची इच्छा आहे की तुम्ही देखील चांगले असले पाहिजे, तुम्ही देखील आशीर्वादित असले पाहिजे, तुमची देखील भलाई झाली पाहिजे. Doesn't God say in 3 John 2 आणि देव 3 योहान 2 मध्ये It's my सांगत ना, desire ही माझी that अभिलाषा you आहे prosper in all things? की तुम्ही सर्व गोष्टीमध्ये समृद्ध झाले पाहिजे. Amen. आमेन. Say He wants you to prosper आणि देवाची इच्छा आहे की तुम्ही समृद्ध झालं पाहिजे in wealth and health. आणि धनामध्ये आणि आरोग्यामध्ये. When we talk about wealth, people say, इनको पैसा चाहिए. See, you know, those who talk against money, जे पैशाच्या विरुद्ध बोलत आहे especially they are not the rich people, आणि विशेष करून ते श्रीमंत those लोक who are नसतात, struggling. पण जे संघर्ष करत आहे. and the reason they are struggling is they come against they always speak against money. आणि एक कारण आहे की ते संघर्ष करत आहे कारण ते नेहमी पैशाच्या विरुद्ध बोलत आहे And म्हणून. they close the door to receive. आणि ते प्राप्त करण्याचे जे दार आहे त्याला बंद करतात. Amen. आमेन. This is the main problem. आणि ही मुख्य समस्या आहे. They think God wants us to be poor. आणि त्यांना वाटतं की देवाची इच्छा आहे की आम्ही गरीब राहिलो Even पाहिजे. the gospel work requires money. आणि सुवार्तेच्या कामाला देखील पैसा And लागतो. we all know, आणि आपल्या सर्वांना माहिती आहे पैसा घर में नहीं रहेगा, हस्बैंड वाइफ का हमेशा झगड़ा होता है क्या नहीं? शादीशुदा लोगों को मालूम रहेगा. Even good married couples have fights because of money. आणि चांगले विवाहित जोडपांमध्ये देखील भांडण होतं And कारण you speak त्यांच्याकडे negative. पैसा नसतो आणि तुम्ही नकारात्मक And बोलता. you close the door when the money comes. तुम्हारा दरवाजा बंद देख के दूसरा जगह जाता है वो, जिसका दरवाजा खुला है उधर चले जाता. और तुम देखो उसको पैसा मिलता सब पैसा. तुम जितना बोलेगा उतना तुमको मिलेगा ही नहीं. हेलो. Okay, see, these are all basics you must know. आणि ही मूलभूत गोष्टी तुम्ही जाणून घेतले पाहिजे. In Psalms 105 he says, आणि स्तोत्रसंहिता for the 105 Lord is good, देव चांगला आहे, His mercy endures forever. त्याची जी दया आहे सनातनासाठी आहे, Forever. युगानुगसाठी आहे. He will show mercy. आणि तो दया दाखवणार. Jesus is God's mercy, आणि येशू देवाची दया आहे not judgment. आणि न्याय नाही. When man sinned, ज्या मनुष्याने पाप केले God showed mercy देवाने दया दाखवले by sending Jesus. येशूला पाठवून. Amen. आमेन. He didn't send Jesus to judge you आणि देवाने येशूला आपल्या न्याय करण्यासाठी punish पाठवले you. नाही, तुम्हाला शिक्षा because देण्यासाठी man नाही, sinned. कारण मनुष्याने पाप केले म्हणून No, नाही. that's what the Bible says in John 3:17. आणि योहान 3:17 He मध्ये didn't शास्त्र come to म्हणतात judge the world, आणि येशू जगावर न्याय करण्यासाठी criticize the आले, world, जगाची टीका करण्यासाठी condemn आले, the world. देवाला जगाला दंडित He करण्यासाठी आले नाही. came that the world may be saved. आणि येशू आले जेणेकरून जगाच्या तारण होणार. The saved word is very powerful. आणि जो तारण शब्द खूप महत्वाची आहे. In short, healed, blessed, delivered, set free. आणि थोडक्यामध्ये आरोग्य मिळणे, आशीर्वादित मिळणे आणि सुटका पावणे. See, even for the sinner, God's desire is you be blessed, healed, delivered, set free. आणि पापीसाठी देखील देवाची इच्छा आहे की तुम्ही आशीर्वादित झाले पाहिजे, आरोग्यदायी झाले पाहिजे आणि तुमची सुटका झाली पाहिजे. The Bible declares that God is good. आणि शास्त्र घोषित करत आहे की देव चांगला आहे. It isn't say he's a good God, आणि असं म्हटलं आहे की तो एक चांगला देव आहे. but that he is good. पण तो चांगला आहे He means that is his nature. आणि तो म्हणजे तो त्याचा स्वभावच आहे. Amen. आमेन. That's his character. आणि तो त्याच्या चरित्र आहे. That is eternal attribute आणि तो त्याच्या सार्वकालिक गुणधर्म आहे. which no one can change. म्हणजे कोणी ते गुणधर्माला बदलू शकत It is नाही. not based on us. आणि ती आपल्यावर आधारित It is नाही. based on his character. आणि तो त्याच्या चरित्रावर आधारित आहे. वो वैसा ही रहेगा कभी भी. आणि उसका तो सारखाच नेचर है आहे. वैसा. Amen. Amen. तुम उसको बदल नहीं सकता प्रभु को. तुम कितना बड़ा भी पापी हो, वो तुम्हारे साथ अच्छा ही रहेगा because that's his nature. कारण तो त्याचा स्वभाव आहे. Amen. आमेन. These are the attributes of God. आणि ही देवाची गुणधर्म आहे. The way God is preached is very different today. आणि आज जो देव बोलत आहे ती खूप वेगळा आहे. As if God changes. जसं काय देव बदलतो. अभी प्रभु बहुत गुस्से में है. प्रभु को गुस्सा भी आ जाता है क्या जल्दी?
मतलब बदल सकते हैं हम उसको. जब तक हम अच्छा रहता है तो प्रभु प्रेम करता, हम थोड़ा अच्छा नहीं रहेगा तो प्रभु गुस्सा आ जाता है. प्रभु बदलता है बहुत. कभी अच्छा रहता है हमारे बेसिस पे, हम अच्छा है तो प्रभु अच्छा, हम बुरा तो प्रभु बुरा. दिस इज व्हाट इज प्रीच्ड टुडे. आज ह्या गोष्टीचा प्रचार होत आहे Man is changing God's nature. आणि मनुष्य देवाचा स्वभाव बदलत आहे He is unchanging, the Bible आणि says. तो न बदलणारा देव आहे असं शास्त्र म्हणत आहे. He never तो changes. कधीच बदलत नाही That's the eternal quality. आणि तो त्याचा सार्वकालिक गुण आहे. Amen. आमेन. Hear the right word. योग्य वचनच तुम्ही ऐका This is very powerful. आणि ही खूप What सामर्थ्यशाली you आहे. hear is very powerful. आणि जे तुम्ही ऐकत आहे खूप सामर्थ्यशाली आहे. Don't hear anything wrong. आणि कुठल्याही चुकीच्या गोष्टी ऐकू नका. Some people will hear sometimes grace, sometimes law. काय लोक कधी कधी कृपेच्या वचन ऐकणार, कधी कधी नियमशास्त्राचे वचन They're so ऐकणार, confused. मग ते इतकं गोंधळून जातात. Grace requires revelation. आणि कृपेला प्रकटीकरण लागतो. I know there are some people who have not personally got the revelation. आणि असं काय लोकांना आहे ज्यांना वैयक्तिकरित्या ती प्रकटीकरण So प्राप्त here, झाले, here they'll say amen. इथे ते आमेन बोलतात. क्या पास्टर बोला यार, सच्ची प्रभु के बारे में अच्छा बात किया, बट उधर जाने का तो वापस से लॉ. What is happening? काय होतो? So God never changes. म्हणून देव कधीच बदलत नाही. He is good always. देव नेहमी चांगलाच आहे. Is good, being good means is good personified, is a person of good. आणि तो चांगला आहे म्हणजे तो एक चांगला व्यक्तीच आहे, त्याच्या व्यक्तिमत्वच चांगलं आहे. In Acts 10:38, आणि प्रेषितांची कृत्य 10:38 the Bible says, शास्त्र म्हणत आहे, God anointed Jesus of Nazareth आणि देवाने नासोरी येशूला अभिषिक्त केला with the Holy Ghost पवित्र आत्माने and with power. आणि सामर्थ्याने. What did he do with that? आणि त्यांनी काय केले? With the anointing and power? त्या अभिषेक आणि सामर्थ्याने येशूने काय केले? He went about doing good. तो चांगला करत गेला. See, healing is based on God's goodness. आरोग्य देवाच्या चांगुलपणावर आधारित आहे. Deliverance is based on God's goodness. सुटका देवाच्या चांगुलपणावर आधारित आहे. Not because you are good, तुम्ही चांगले आहे that म्हणून He नाही, heals you. की तो तुम्हाला आरोग्य देतो. You deserve, so He heals you. तुम्ही योग्य आहे म्हणून तो तुम्हाला आरोग्य You देतो. cried and prayed and fasted and begged and pleaded. That's why God heals you. तुम्ही रडले, उपवास, प्रार्थना केले, भीक मागितले, विनंती केले म्हणून देवाने तुम्हाला Here it आरोग्य दिले. says- इथे म्हणत आहे He was anointed. तो अभिषिक्त होता, He had power त्याच्याकडे सामर्थ्य होता and went about doing good. आणि तो चांगला करत गेला. Amen. आमेन. It's the goodness of God ही देवाची चांगुलपणा आहे that brings healing. जो आरोग्य घेऊन येतो, Deliverance. सुटका आणतो. You are healed because He is good, not because you are good. तुम्ही बरे किंवा आरोग्यदायी होताय कारण तो चांगला आहे, तुम्ही चांगले आहे म्हणून नाही. That is faith, आणि तो विश्वास आहे, real faith, खरा विश्वास आहे. trusting in God. देवावर भरोसा करणे. If you think you are good and you deserve to be blessed, that is trusting in yourself, And- faith in yourself. जर तुम्हाला वाटत आहे तुम्ही लायक आहे, तुम्ही योग्य आहे आणि तुम्हाला आरोग्य मिळत आहे म्हणजे तुम्ही स्वतःवरच भरोसा करत आहे. Amen. आमेन. Are you seeing this? तुम्ही हे पाहिले का? Went about doing good and healing all. Look आणि at this. आणि तो चांगला करत गेला आणि सर्वांना आरोग्य दिले. Healing all आणि सर्वांना त्याने आरोग्य दिले that were oppressed of the devil, जे शैतानाने त्रस्त होते किंवा ग्रस्त होते, for God was with him. So, कारण देव त्याच्या बरोबर होता. sickness is one kind of demonic oppression. म्हणून जो आजार आहे एक प्रकारचा शैतानी त्रास आहे. Once Holy Spirit told me, एकदा पवित्र आत्म्याने even मला सांगितलं, cancer आणि कर्करोग जी is आहे not only natural but also spiritual. ती फक्त नैसर्गिक नाही पण आत्मिक देखील आहे. So you must know म्हणून तुम्हाला कळले whether पाहिजे it is demonic की ती शैतानी आहे or it's natural. किंवा ती नैसर्गिक आहे. Though, what do you call, directly or indirectly, the devil is involved. जरी सरळ किंवा असरळ रीतीने शैतान त्याच्यामध्ये समावेश असतो. So God delights in giving His children good gifts. म्हणून देवाला खूप आवडतो की त्यांनी आपल्या लेकरांना चांगलं देणगीच दिले पाहिजे. It gives Him delight, आणि ही त्याला सुख देतो किंवा उपभोग खुशी देतो देतो, आणि तुम्हाला त्याला आनंद आशीर्वाद देतो द्यायला. तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी. It's His delight to bless आणि you. ही त्यांची आनंदपणा आहे की तो तुम्हाला आशीर्वाद ऐसा द्यायला बोलते, इच्छितो. क्या ये हमेशा मांगता ये ले, ऐसा नहीं है. हम लोग ऐसे सोचते हैं, प्रभू बोले ये काय माणूस परत परत येतो, घे
परत येऊ नको, ऐसा नहीं है. मतलब कंटाल होके देता है, ऐसा नहीं है. हाँ? दुख से देता है, क्या चलो दे देंगे इसको, ऐसा नहीं है. चलो मैं दया दिखाता हूं, ऐसा नहीं है. He delights in blessing you. आणि त्याला खूप आनंद वाटतो तुम्हाला आशीर्वाद So देण्यासाठी. you don't have to feel what do you call, अरे प्रभु ने दिया, ऐसा तुमको ऐसा नहीं लगने आता. उसका खुशी है कि तुमको आशीर्वाद मिले. आणि तो आनंदाने तुम्हाला देतो, त्याला खूप आवडतं तुम्हाला आशीर्वाद ये देतो. थॉट में रखो, प्रभु ने दिया है, मुश्किल से दिया रहेगा, बहुत नहीं 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 नहीं. See that thought, that is wrong. आणि तो जो विचार आहे चुकीचा आहे. You come into bondage. मग तुम्ही बंधनाखाली येतात. बार बार कैसा प्रभु देगा, हाँ ये बार दिया, no 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 no. असं नाही. See, get the right knowledge. योग्य ज्ञान मिळवून घ्या. The Bible says शास्त्र म्हणत आहे God delights देवाला आवडतो, देवाला खुश in वाटतो giving his children good gifts. त्याला त्याच्या लेकरांना चांगलं देणगी For देण्यासाठी. James 1:17 says, याकोब 1:17 म्हणत आहे every good gift प्रत्येक चांगलं and देणगी every perfect gift आणि प्रत्येक परिपूर्ण दान is from heaven. ती स्वर्गातून येतो. Amen. आमेन. And comes down from the Father of lights, आणि ज्योतिमंडलाच्या पितापासून ती येतो, who never changes. जो कधीच बदलत नाही. Amen. आमेन. Now, this has a great meaning. One day we will learn. आणि ह्याच्यामध्ये महान अर्थ आहे, एक दिवस आपण शिकूया. God not only gives, even He thinks good about you. आणि देव फक्त देतो नाही, पण तुमच्या विषयी तो चांगलाच विचार करतो. Amen. आमेन. क्या मालूम प्रभु मेरे बारे में क्या सोच रहा है, ऐसा नहीं है. You will live a condemned life, मग तुम्ही एक दंडित जीवन जगेल, a victim life. एक बली असं जीवन The जगेल. devil keeps on poisoning your mind. आणि शैतान सतत तुमच्या मनाला विषारी करतो. क्या मालूम प्रभु गुस्से में है क्या, मेरे बारे में क्या सोचता रहेगा, मैंने ये सब गलती. No 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 at all. नाही नाही, तसंच मुळीच नाही. No. नाही. He has good thoughts about you. आणि देवाच्या तुमच्या विषयी चांगला विचार आहे. He is a good God. आणि तो एक चांगला देव He आहे. cannot have bad thoughts about you. आणि देव तुमच्या विषयी वाईट विचार करू ये शकतच नाही. तुम्हारा सोच है. आणि या हे तुमचे devil ने विचार आहे. सोचने को लगाया है. Or wrong message you are hearing. किंवा चुकीचा संदेश तुम्ही ऐकत आहे म्हणून. It is your own thought. आणि हे तुमचे स्वतःचे विचार आहे. See, the prodigal son, उधला पुत्र when he was coming home, जेव्हा तो घरी परत he येत, had this thought. त्याच्यामध्ये असाच विचार होता. That's why he said, म्हणून त्यांनी I will सांगितले, tell my father, मी माझ्या पिताला सांगेन, make me your servant. मला तुझा चाकर बनव. मैंने बहुत बड़ा गलती किया है, मुझे नौकर बनाओ. That was whose thought? आणि तो कुणाचा विचार होता? The son's thought, पुत्राचा विचार होता, not the father's. पिताचा नव्हता. ये मत तुम जो सोच रहे हो प्रभु भी वैसा ही सोचता तुम्हारे जैसा. No. असं नाही. If you don't know the right word, जर तुम्हाला योग्य वचन माहिती नाही, what you are thinking जे तुम्ही विचार करत आहे and believing आणि विश्वास करत is आहे, very different ती खूपच from वेगळं आहे what God thinks about you. त्याच्यापेक्षा की देव तुमच्या विषयी काय विचार करत आहे. You will suffer तुम्हाला दुःख असेल if you don't know the right word. जर तुम्हाला योग्य वचन माहिती नाही, तर तुम्हाला Amen. त्रास होणार. That's why many Christians are coming to God as servants. म्हणून अनेक ख्रिस्ती देवापुढे येत आहेत चाकर किंवा दास They म्हणून. don't come with confidence as a son आणि ते पुत्राच्या आत्मविश्वास घेऊन येत नाही, that God is happy about me, येत नाही that God is happy about me. की देव माझ्याविषयी खुश आहे. Amen. आमेन. Can you say every day, दररोज तुम्ही बोलू शकत आहे का, God is pleased with me? देव माझ्यावर संतुष्ट आहे? Hello? You will say on those days, जिस दिन तुम बाइबल पढ़ा, हाँ? जिस दिन प्रार्थना किया, उपास किया, उस दिन तो तुम तो बहुत जोर में, प्रभु मैं आया हूं. उसका प्रेम का बेसिस से तुमने आया, तुमने जो काम किया ना वो बेसिस से आया तुम. Otherwise you would never go. नाहीतर तुम्ही कधीच गेलो नसतं You would have never gone. आणि तुम्हाला कधीच मिळाले You would नसते have had no confidence. आणि तुम्हाला आत्मविश्वासच नसते. Your trust is in yourself, not in Him. कारण तुमच्या भरोसा स्वतःवर आहे, देवावर नाही. Amen. Amen. That's why religion keeps on making you to do something. म्हणून धर्म सतत तुम्हाला काय ना काहीतरी करायलाच So लावतो. they always feel, नहीं प्रभु खुश है, क्योंकि मैं ये दान दक्षिण दिया, मैं ये किया, मैं वो किया, आज प्रभु खुश है. So they want to keep on doing something. म्हणून त्यांना सतत काहीतरी करायचंच बसायची So they इच्छा have the असतो. confidence, प्रभु कुछ नहीं कर सकता क्योंकि मैंने किया ना. That is
religious mentality. ती धार्मिक मानसिकता आहे. Amen. आमेन. Jeremiah 29:11 says, इर्मिया 29:11 म्हणत आहे, I know. मला माहिती आहे. Do you know? तुम्हाला माहिती आहे का? God says, I know देव म्हणतो मला माहिती आहे, what I think about you. मी तुमच्याविषयी काय विचार करतो. Thoughts of peace. शांतीचे विचार करतो मी तुमच्याविषयी. Amen. आमेन. War ne, युद्धाचे नाही, peace. शांतीचे विचार करतो And not of evil. आणि वाईटाचे नाही. See, God doesn't think evil. आणि देव तुमच्याविषयी वाईट विचार करत नाही. इसको कैसा पनिश करो, इसको कैसा गरीब बनाओ, इसको कैसा बीमारी दो, इसको कैसा श्राप डालू. नहीं नहीं, that evil thought is not from God. आणि ती वाईट विचार देवापासून नाही. So why do you fear? मग तुम्ही का भीती बाळगता? That's how faith doesn't work. म्हणून आपला विश्वास काम करत Our नाही. faith always works in the negative, आपला विश्वास नेहमी नकारात्मक मध्ये काम. expecting some negative results from God. आणि आपण अपेक्षा करतो काय नकारात्मक गोष्टी देवापासून. And when you think that way, आणि जेव्हा तुम्ही अशा प्रकारे विचार the करता, devil enters the scene शैतान दृश्यामध्ये प्रवेश होतो. because your thought is not about God and His goodness, कारण तुमचा विचार देवाविषयी आणि त्याच्या चांगुलपणाविषयी नाही, but about the devil. पण शैतानाविषयी आहे, नकारात्मक गोष्टींमुळे he takes over. विषय आहे. म्हणून तो ताबा घेतो. God doesn't think evil about you. देव तुमच्याविषयी वाईट विचार करत नाही. Amen. आमेन. Clear your mind. तुमच्या मनाला स्पष्ट Be करा. encouraged. प्रोत्साहित Be व्हा. happy. आनंदित व्हा. God is not man to think evil. आणि देव मनुष्य नाही तुमच्याविषयी वाईट He is विचार करत. light and there is no darkness at all. आणि तो प्रकाश आहे आणि त्याच्यामध्ये मुळीच अंधकार नाही. Amen. आमेन. Don't be like the prodigal son उधला पुत्रासारखा होऊ नका, who thought that the father would be angry ज्याला वाटलं की पिता त्याच्यावर रागिष्ट because he आहे, made a big mistake. कारण त्यांनी खूप मोठा चूक केला. म्हणून So, to please the father, पिताला खुश करण्यासाठी इसके पहले कि वो पनिश करे, उसको बोल देंगे मैं नौकर बना. But the father's mind cannot be changed. पण पिताचे मन आपण बदलू शकत नाही. बेटा का बुराई पिता को बदला नहीं. जो पिता है वो पिता है. Amen. Amen. He will not change. पिता तर बदलणार नाही. His nature is love आणि त्याच्या स्वभाव प्रीती आहे and no one can change it. आणि कोणी त्या स्वभावाला बदलू शकत नाही. He blessed his son, त्याने आपल्या पुत्राला आशीर्वादित केला showed him by embracing him in the dirty clothes. आणि त्या घाणेरड्या वस्त्रामध्ये त्याला आलिंगन देऊन त्यांनी दाखवलं की तो त्याच्यावर किती प्रीती To करत show आहे. him even in the dirt, my love is the same. आणि हे दाखवण्यासाठी ह्या घाणेरड्या अवस्थामध्ये देखील माझी प्रीती तुझ्यासाठी सारखंच आहे. Amen. आमेन. Hello. Kissed him. आणि त्याला चुंबन दिले. And he'd say, ठीक है तू आया ना, एक कोने में बैठ. नहीं, celebration. बोला चला आपण उत्सव करू. Look at the father's heart. आणि पिताच्या हृदयाकडे बघा. It is beyond goodness. आणि ती चांगुलपणाच्या मर्यादेच्या पलीकडे आहे. It's enough goodness to receive him. आणि त्याचा स्वीकार करणे ही चांगुलपणा ठीक आहे. Over and above, आणि त्याच्या he व्यतिरिक्त put the authority ring, त्यांनी अधिकाराच्या अंगठी New त्याला, clothes, नवीन वस्त्र त्याला दिले new slippers, आणि चांगलं पायथान दिले and had a celebration. आणि त्यांनी एक मेजवानी केली. That clearly shows आणि हे स्पष्टपणे दाखवत आहे it is beyond goodness. की ही चांगुलपणाच्या पलीकडे आहे. Amen. आमेन. हम लोग थोड़ा करेंगे, गलती हो गया, ठीक है, पर ऐसा नहीं है. गलती करने वाले को प्रभु ने भरपूर आशीर्वाद दिया. Look at this. ह्या गोष्टीकडे बघा. Even when Peter, आणि पेत्र, Apostle Peter, प्रेषित पेत्र, when the Lord told him, ज्या प्रभूने त्याला सांगितले whole night he couldn't catch fish. आणि पूर्ण रात्री तो मासा धरू शकत नव्हता. In the morning, आणि सकाळी the Lord said, okay, throw to the right side your nets. आणि प्रभूने सांगितलं तुझी जी जाळी आहे उजवा बाजूला टाक. Peter said, अरे रात भर किया हम लोग ने, नहीं हुआ, हमको मालूम है, हम लोग प्रोफेशनल लोग हैं. ठीक है प्रभु, तुम बोलता है वो करके मैं डालता हूँ. He put the net in the right side. आणि उजव्या बाजूला त्यांनी आपली जाळी टाकले And so much fish came. आणि इतकं मासं त्या जाळीत
सापडले, Peter was shocked. पेत्राला धक्का बसले. Peter was shocked. पेत्र He आश्चर्यचकित said, झाला Lord, go away from me. आणि त्याने सांगितले, प्रभू I am a माझ्यापासून sinner. दूर जा, मी पापी आहे. अरे पापी रह के प्रभु ने आशीर्वाद किया उसको. हेलो, ये रिलीजियस मेंटालिटी एक्सेप्ट नहीं करेगा ये. तुम पहला पाप भी धो के आओ, 40 दिवस उपवास करके आओ, प्रार्थना करके आओ, सुधर के आओ, फिर प्रभु आशीर्वाद देगा. Peter admitted he's a sinner, आणि पेत्राने कबूल केला की तो एक पापी आहे. but before he could say that, पण तो बोलण्याच्या आधी Lord ने उसको आशीर्वाद कर दिया. प्रभूने त्याला आशीर्वादित It's केला. the goodness of God. ही देवाची चांगुलपणा आहे. Amen. आमेन. That people come to him की लोक देवाकडे येत आहे, because God is a good God. कारण देव एक चांगला देव आहे. Oh, I don't have time. Okay, tomorrow I'll continue with this with some revelation which the Holy Spirit has given me. आणि उद्या मी हा संदेश चालूच ठेवणार आहे. पवित्र आत्म्याने मला काय प्रकटीकरण दिले आहे त्याच्याने, Because we don't have much time. कारण आता आपल्याकडे अधिक वेळ नाही. I'll continue. You can go on my Facebook and you can read many messages. आणि फेसबुकवर जाऊन तुम्ही अनेक संदेश पास्टरांचे वाचू शकत आहे. Even many had asked me about this vaccine. अनेक लोकांनी ह्या लसाविषयी देखील पास्टरांना विचारले. I don't declare it like this. आणि मी असंच घोषणा करत नाही. I post on the Facebook मी फेसबुकवर पोस्ट केला आहे and you can go and read it. आणि तिथे जाऊन तुम्ही वाचू शकता. Amen.